कोण आहे निवी? काय बघत आहे तू? मला दाखव. बघू. मला दाखव. काय बघत आहे? काय बघत आहे? काय बघत आहे तू? दाखव ना मला. कोणाची फोटो आहे? कोणाची फोटो? कोणाची फोटो आहे? कुठे सापडली तुला? कुठे सापडली? कुठे सापडली ग? कोण आहे? कोण आहे फोटो मध्ये? कोण आहे फोटो मध्ये? कोण आहे? कोण वे? नानी वे का? कोणाची नानी वे? कुणाची नानी वे? कुणाची नानी वे? तुझी नानी वे? काय? नानीची फोटो वे का ग? अरे बाबा, तुझी नानी कुणाची? तुझी वे? तुझ्या नानीची फोटो वे? काय? आणि सकाळी उठून हे नाश्त्यामध्ये आंबे खाल्ले तू, हो ना? म्हणून हे असे डाग डाग झाले कपड्याला. आता मी धुवून देते तुला. ओके? चल, आंघोळ करून देते छान. नाही बाबा, आंघोळ करायची. हो बाबा. नानी बघू. थांब 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 ना, बघू दे ना. स्पष्ट नाही दिसत आहे. कुठे सापडली हो तुला फोटो? नानी कुठे आहे आता? कुठे आहे नानी? नानी जय जयच्या घरी गेली. नानी जय जय कडे आहे. हो, जय जय कडे आहे नानी. हो, जय जय कडे आहे नानी. हो हो हो. चला, आंघोळ करून देते तुला. ठीक आहे? हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. तर तुम्ही बघू शकता इकडे व्यवस्थित दिसत नाही आहे, तर पावसाने हजेरी दिलेली आहे. तसं सकाळपासूनच पाऊस सुरू आहे. थोडं ऊन तापते आणि थोड्या वेळाने पाऊस सुरू आहे. पण आता मुसळधार पाऊस येऊन गेलेला आहे, त्यामुळे वातावरण कसं खूप असं बिघडून गेलेलं आहे. त्यामुळे लाईट पण गेली आणि यायचीच आहे लाईट. त्यामुळे आम्ही असं हॉलमध्ये दाराजवळ बसतो. छान थंड अशी हवा बाहेरून येत आहे आणि निवी दिदी इकडे खेळत आहे. निवी दिदीचं नवीनच काहीतरी चाललेलं असतं. नवीनच खेळ, नवीन दिवस, नवीन खेळ, नवनवीन गोष्टी. हो की नाही बाबा? हो. आणि आभाळ पण गडगडते. बहुतेक आणखी पाऊस येणार आहे, कारण वातावरणच तसं झालेलं आहे. आभाळ सकाळपासून जास्त काही ऊन वगैरे तापली नाही आज. पुन्हा पाऊस सुरू झालेला आहे बघा. आणि आज सुंदर अशी फुलं लागलेली आहेत. सगळीकडे आभाळ दिसते. मग अशी काय झालं की मला थोडं काम होतं, त्यामुळे मी पर्स काढली होती माझं, आणि त्यामध्ये माझ्या आईची फोटो होती. तर हिने गपचूपमध्ये काढली ती फोटो. मला तेवढं कळलंही नाही की हिने पर्समधनं फोटो वगैरे काढले म्हणून. मग माझं काम झालं आणि मी पर्स वगैरे ठेवून दिली. मग त्यानंतर ती मला माझ्या जवळ येऊन फोटो दाखवते आणि म्हणत आहे की नानी नानी आणि माझी नानी असं करून
मला सांगत होती की नानीची फोटो आहे आणि ती माझी नानी आहे बा म्हणून. तिला मी एकदाच फक्त असं फोटो दाखवून सांगितलं होतं की ही तुझी नानी वगैरे आहे बा असं म्हणून. फक्त एकदाच सांगितली होती, पण तिच्या ते लक्षात राहिलं आणि मला एवढा आनंद होत होतं आणि थोडं इमोशनल पण झाली होती. कारण तिला फक्त मी एकदाच सांगितलं आणि तिच्या म्हणजे लक्षात होतं. असं होत नाही बऱ्याचशा अशा गोष्टी तिच्या म्हणजे एकदा सांगितलं की लक्षात राहत नाही, पण ही गोष्ट म्हणजे राहिली तिच्या लक्षात. त्यामुळे त्या गोष्टीचा आनंदही होत होता आणि हक्काने ती म्हणत होती की माझी नानी माझी नानी म्हणून. तर ते हे बघा खेळत आहे आता. पाणी खेळत आहे, नुसतं पाण्याच्या खेळीला खेळायला आवडते. आणि मग अशी थोडं इमोशनल वगैरे झाली होती, त्यामुळे नेवीला असं वाटलं की मम्माला काय झालं. तिला असं वाटलं म्हणजे तिचे असे एक्सप्रेशन होते की म्हणजे माझ्या हातून काही चूक वगैरे झाली असेल काय, त्यामुळे मम्माला म्हणजे असं हर्ट झालं म्हणजे अशासारखं तिचं वाटत होतं. आणि सॉरी पण बोलत होती ती मला. आणि आपण कसं जर म्हणजे छोटं मुलं असं रुसतं तेव्हा आपण कसं त्याला लाडाने असं ट्रीट करतो, त्यानुसार ती मला अशी करत होती. त्यामुळे मला असं खूप असं हे वाटत होतं निवीविषयी. तर तिला मग सांगितलं की मी जशी तुझी मम्मा आहे ना निवी, तशीच नाही का. मग ते फोटो दाखवला आईचा आणि म्हटलं तिला की मी जशी तुझी मम्मा आहे ना तशी ही माझी मम्मा आहे आणि ती जय जयच्या घरी गेलेली आहे. तर मी एकटी नाही पडाव म्हणून तुझ्या रूपात तिने मला म्हणजे माझ्याजवळ तुला पाठवलं आहे, म्हणून मी तुला की नाही छोटू मम्मा म्हणत असते असं तिला सांगितलं. तर ती म्हणत होती की हो हो छोटू मम्मा अशी म्हणत होती. मग आणि हसून बघत होती माझ्याकडे. आणि तसे मी तिला छोटू मम्मा म्हणत असते अधूनमधून लाडाने, कारण ती मम्माच्या स्वरूपातच आहे माझ्याजवळ. हो की नाही बाबा. खेळत आहे ती. तर असं झालं होतं मगाशी.